घेणार आहे। सर, एकंदरीत तुम्हाला एक दीर्घकाळाचा अनुभव आहे, नगर परिषद असतील, कशा प्रकारे कामं व्हायला पाहिजे होते, आज तुम्ही पाहणी या ठिकाणी केली, स्विमिंग पूलाची अत्यंत दुरावस्था आहे, काय सांगा? विरोधकांनी सांगितले की बाबा ही जुनी कामं आहेत आणि त्या कामांचं कोणी श्रेय घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। आमचं म्हणणं ठीक आहे, तुम्ही जुनी केलेली कामं आहेत, सिद्ध होते किती क्वालिटी। आता तुम्ही हे सगळं लाईव्ह दाखवत आहात, त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय हे, या सगळ्या कामाचं श्रेय निश्चित त्यांना, पण मग आता उत्तरं द्या। या स्विमिंग टँक मध्ये जनावरं सुद्धा पाणी पिऊ शकत नाही, एवढी घाणेरडी अवस्था याची केलेली आहे। 1,95,00,000 रुपये याच्यावर तरतूद होती, 1,45,00,000 रुपयांनी बिलं काढले। आज 1.5 कोटी खर्च करून इथं फक्त जंगल, जिथं प्राणी पण राहू शकत नाही, आणि तुम्ही माणसांसाठी स्विमिंग टँक बांधल्याच्या गोष्टी करता। अगोदर 100% आज आम्हाला कळलंय की 10-15 वर्ष नगरपालिकेमध्ये सत्ता भोगल्यानंतर त्यांना आजही एवढी हाव का, आणि जनतेनं त्यांना पराभूत करून त्यांची जागा दाखवल्यानंतर सुद्धा त्यांची तडफड फडफडी कशासाठी आहे हे या सगळ्या घटनाक्रमावरून आमच्या लक्षात येते। आणि मला एक कळत नाही की एवढ्या मोठ्या या नगरपालिकेमध्ये सगळ्या बिल्डिंग चांगल्या राहतात, सगळ्या रूम चांगल्या राहतात, कागदाच्याच रूमला कशी काय आग लागते हो? निश्चितच ह्या विचार करण्याची गोष्ट आहे। आणि मी तर एकच म्हणेन की ठीक आहे, त्यांनी स्वतः कबूल केलंय की त्यांचं श्रेय आहे। या सगळ्या बोगस कामांची चौकशी होऊन त्यांच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजेत, आणि हा सगळा पैसा शासनाने त्यांच्याकडून वसूल केला पाहिजेत, अशी आमची मागणी असेल। आणि आज मेकरवासियांना तुमच्या माध्यमातून आम्ही दाखवून देत आहोत की त्यांनी तोंडाने कबूल केलंय की हा त्यांचा विकास आहे। त्याच्यावर मेकर व नगरवासियांनी कमीत कमी आता तरी काहीतरी बोध घ्यावा, आणि भविष्यात यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी काय पावलं उचलता येतील हे जनतेने विचार करावा, असं या माध्यमातून मला वाटतं।